आता या पेरू सॅलडबद्दल तुम्हाला मी एक महत्त्वाची टिप्स देणार आहे. पेरू सॅलडमध्ये दही घालावा की नाही असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आता हा आपण जो पेरूचा सॅलड बनवला आहे तो तुम्ही असा नुसता सुद्धा खाऊ शकता किंवा अगदी जेवणाबरोबर तोंडी लावायला घेतला तरी सुद्धा हा सॅलड खूप असा छान लागतो. नमस्कार, सुगरण आणि बागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आता या पेरूच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की असा हा पेरूचा सॅलड बनवा. चला तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे आज आपल्याला पेरूचं सॅलड बनवायचं आहे. तर चला आपण पेरूचं सॅलड बनवायला तयारी करूया. पेरू मी इथे हा बारीक असा कापून घेतला आहे. तुम्ही पिकलेला पेरू घ्या किंवा अगदी अडकच्चा असला तरीही चालणार आहे. इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. ह्याचा आपल्याला असा जाडसर कूट करून घ्यायचा आहे. यामध्ये घालूयात शेंगदाणा कूट. अर्धा चमचा इथे घालायचा आहे चाट मसाला. 1 चमचा मिरची पावडर. पाव चमचा यामध्ये मीठ घालूयात. चाट मसाला घातल्यामुळे इथे आपल्याला पाव चमचाच मीठ घालायचं आहे. या सॅलडची चव बॅलन्स होण्यासाठी आपल्याला यामध्ये 1 चमचा साखर घालायची आहे. तुम्ही साखर इथे स्किप केली तरी चालणार आहे. पण तुम्हाला असं गोड तिखट असं हे सॅलड हवं असेल तर तुम्ही साखर घालू शकता. हे आता सर्व मिक्स करून झालं का इथे तुम्ही पाहू शकता अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपलं हे पेरू सॅलड तयार होणार आहे. आता या पेरू सॅलडबद्दल तुम्हाला मी एक महत्त्वाची टिप्स देणार आहे. पेरू सॅलडमध्ये दही घालावा की नाही असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी तुम्हाला इथे सांगणार आहे, पेरूच्या सॅलडमध्ये बिलकुलही दही घालू नका. कारण पेरूमध्ये दही घातले तर ॲसिडिटी किंवा आणखी काही पोटदुखी, गॅस असे प्रकार होऊ शकतात. म्हणून पेरूच्या सॅलडमध्ये तुम्ही दही घालू नका. पेरू आणि दही हे बघितलं तर हे विरुद्ध कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला मी सांगते इथे की पेरूच्या सॅलडमध्ये बिलकुलही दही घालू नका. आता हे पेरू सॅलड आपले तयार झाले आहे. भेटूया आता नवीन नवीन अशाच व्हिडिओ घेऊन पुढील व्हिडिओमध्ये.